ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच रविवारचा 7 सप्टेंबरचा भाग तुम्ही रिव्ह्यू ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय सायलीला सकाळी उठल्या उठल्या गुलाबाचा समथिंग फुलांचा असा पुष्पगुच्छ मिळालाय, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की माझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीसाठी खास फुलं. सायली ते फुलं बघते आणि भलतीच खुश होते आणि विचार करते, अगं बाई, आज नेमकं ह्यांना काय झालंय. इकडे महिपतने फुल प्रूफ प्लॅनिंग केली आहे अस्मिताला त्रास देण्याची. त्याच्या माणसाला त्याने पैसे दिले. आता ते माणसं खुश होतात तेव्हा महिपत ओरडून म्हणतो, अय, लगेच दात नका विचकू. काम झाले तर सगळे पैसे तुमचे, काम जर नाही झालं तर हे दात पाडीन आणि तुमच्या घराच्या छतावर फेकी ना. त्यावरती ते दोन्ही गुंड म्हणजे महिपतचे गुंड म्हणतात, काय साहेब, काम तर नक्कीच होणार. अहो, पोरीचा तर पाठलाग करायचा आहे. महिपत म्हणतो, साधी सुधी पोरगी नाहीये ती, अर्जुन सुभेदारची बहीण आहे. ती घरातून कुठे जाती कुठे नाही ते बघायचं आणि तिचा पाठलाग करायचा. भीतीनं चक्कर येऊन पडली पाहिजे. कोणी जर तुम्हाला पाहिलं तर तिथेच त्या माणसाला आडवा करा. चला निघा, का आता दारू पिऊन जाता. आता त्याची माणसं गेल्यानंतर महिपत मनाशीच बडबडतो, काय म्हणली होती ती अर्जुन सुभेदारची बायको मला, की तू माझ्या घरच्यांना हात लावू शकणार नाही. बघू आता वहिनी कोणाकोणाला वाजवतायत ते. तर पुढचा सीन सुभेदारांच्या घरचा दाखवलाय. आता यांच्या घरात आज दिवसभर सायली डे साजरा होणार आहे. सायली भरभर स्वयंपाकघरात जात असते. खाली आल्या आल्या प्रतापराव म्हणतात, सायली कुठे चाललीस. सायली म्हणते, बाबा आज आधीच उठायला उशीर झालाय, मी पटकन नाश्ता बनवते आणि सगळं आवरून घेते. प्रतापराव म्हणतात, चल बस इथे. कुठे चालली आहेस. आता सायली म्हणते, अहो बाबा उशीर झाला ना, पटकन आवरते. कल्पनाताई म्हणतात, तुला ऐकून नाही आलं का, चल बस खाली इथे. सायली आता तिथे बसते सोफ्यावर अर्जुनच्या बाजूला. मग या कल्पनाताई म्हणतात, विमल चल तू पण ये ग. सायलीला सगळं कुटुंब एकत्र फार आवडतं बरं. विमल गुलाबाची फुलं आणि चहाचा ट्रे घेऊन येते बरं का सायली जवळ. सायली म्हणते, आई आवडतं मला एकत्र कुटुंब, पण आता घायची वेळ आहे ना. मग आता ती पुन्हा उठणार तेवढ्यात सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. सायलीला समजेना नेमका काय प्रकार आहे. मग आता सहज ती अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन डोळ्याने तिला खुणवतो, आवडली का फुलं बायको. मग ती हळूच डोळ्याने थँक्यू म्हणते. आता या दोघांच्या आखो आखो मधल्या इशाऱ्याला कल्पनाताईने आणि प्रतापरावांनी पाहिलं. प्रतापराव दोघांची गंमत करत म्हणतात, काय ग सायली, घाईघाईच्या वेळेला नवऱ्याला डोळ्याने थँक्यू म्हणलेलं बरं चालतं. मग सायली अर्जुन गोड लाजतात. त्यावरती कल्पनाताई म्हणतात, असू द्या हो, आपण काही बघितलंच नाही, असं करू आता. मग कल्पनाताई पुढे म्हणतात, ए सायली बाई, मी काही पाहिलं नाही बरं का. आणि पुढच्या सीन मध्ये अस्मिता दाखवली आहे. अस्मिता तिच्या घरून अर्जुनच्या घरी यायला निघालीये. ती रस्त्यात आहे आणि रिक्षाची वाट बघतीये. महिपतची माणसं ठरल्याप्रमाणे अस्मिताचा पाठलाग करायला आली आहेत. अस्मिता बऱ्याच रिक्षांना हात देते, पण कुठलाच रिक्षा थांबायला तयार नाहीये. अस्मिता वैतागते आणि म्हणते, शी बाबा, आज एकही ऑटो थांबायला नाहीये तयार. पण आता ती पुन्हा एक ऑटो थांबवते, तोही थांबत नाही. तेवढ्यात तिला अर्जुनचा मेसेज येतो, अस्मिता ताई लवकर ये, आज आपल्याला सायली डे साजरा करायचा आहे आणि सायलीला आवडतील अशा गोष्टी आपल्याला आज अरेंज करायच्या आहे, तू ये लवकर. असा मेसेज अस्मिता वाचते आणि खुश होते आणि विचार करते, अरे वा, आज सायली डे म्हणजे मला पटकन घरी गेलं पाहिजे. शी बाई, ऑटो पण मिळत नाहीये. ऑटो ऑटो असं म्हणून ती ओरडत असते, पण तरी सुद्धा तिच्यासाठी एकही रिक्षा थांबेना. आता ती विचार करते की पायी जावं आणि पुढच्या चौकातूनच रिक्षा घ्यावी आणि सायली डे करत म्हणजे आनंदात ती आपली चाललेली असते पायी. आणि महिपतची माणसं आता तिचा पाठलाग करायला लागतात. आता एका मागोमाग एक असे सीन त्यांनी दाखवलेत. आता ही विमल सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. सायली म्हणते, ही फुलं कोणासाठी. चहाच्या कपांसोबत काही गुलाबाची फुलं ठेवली आहेत. अर्जुन म्हणतो, अगं बायको, कोणासाठी काय, तुझ्यासाठीच. सायली म्हणते, अहो दिलीत ना तुम्ही खोलीमध्ये मला ही. प्रतापराव म्हणतात, सायली, ही फुलं आमच्या सगळ्यांकडनं तुझ्यासाठी. सायली म्हणते, काय बाबा, आज काही खास आहे का. नाही म्हणजे हे सगळं कशासाठी. मग हे सगळेजण ओरडतात, आज आहे सायली डे. सायली खुश होते. सायली म्हणते, अगं बाई, सायली डे. कल्पनाताई म्हणतात, आज तुझा दिवस आहे, अगदी खास. आज तू फक्त आराम करायचा आणि आज आम्ही जे काही करू ते फक्त तुझ्यासाठी करू बरं का सायली. सायलीला त्या पुढे म्हणतात, सायली, अगं त्या ट्रे मध्ये गंमत आहे आणखीन. सायली म्हणते, अगं बाई, एवढे मोठे चहा. नाही म्हणजे एवढे चहा कोण पिणार, तुम्ही सगळे तर कॉफी पिता. प्रतापराव म्हणतात, सायली, आज आम्ही सगळे चहा पिणार, तुला चहा आवडतो की नाही.
आता सायलीला हे सगळं जास्ती झालेलं दिसतंय प्रेक्षकांना, म्हणजे अचानक हे सगळं अनपेक्षित आहे. आता खरं तर सासरी या अशा पद्धतीचा मान मिळावा म्हणजे हे भाग्याचे बाई, म्हणजे असं कोणी दिवस साजरे करत नाही. पण आता काय मालिकेत काहीतरी दाखवतात तर बघू आपलं आपलं. आता सायली म्हणते, "अहो आई बाबा तुम्हाला तर कॉफी आवडते ना, मग चहा?" आता कल्पनाताई म्हणतात, "सायली अगं तुलाही काही गोष्टी आवडत नाहीत, पण तू सुद्धा आमच्यासाठी त्या बनवते आणि खातेस सुद्धा ना, मग एक दिवस आम्हालाही तुझ्या आवडीचं खाऊ दे की." प्रतापराव म्हणतात, "मग अगं आम्हालाही आवडेल चहा प्यायला." सायली आता या सगळ्याच गोष्टींमुळे खूपच भारावून गेली आहे मंडळी. आणि आता सायली तो चहा पिते, रॅदर सगळेच जण मिळून पितात, पण चहा प्यायची पण एक वेगळी स्टाईल त्यांनी आजमावली आहे, जी आपल्याला पुढच्या सीन मध्ये दिसेल. पण आता इकडे पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी आज अस्मिताचा थरार दाखवलाय, त्यामुळे ना आजचा एपिसोड जरा लहान झालाय. म्हणजे अस्मिताचा ते पाठलाग करतात, अस्मिता घाबरते, मैपतचे गुंड तिला म्हणजे उगाचच परेशान करतात वगैरे वगैरे. तर आता या विमलकडनं सायली चहा घेते आणि खूप खुश होते, सगळेजण मिळून चहा पिताय. पुन्हा अस्मिताचं सीन त्यांनी दाखवलाय, इकडे सायली डे साजरा होतोय, तिकडे अस्मिताला छळवण्याचा डे साजरा होतोय. आता ही अस्मिता बाजारात आली आहे आणि अगोदर तर तिच्या लक्षात येत नाही की कोणीतरी आपला पाठलाग करतंय, पण कसं आहे ना, महिलांना या अशा नजरा लगेच लक्षात येतात. आधी तर बिचाऱ्या अस्मिताने थोडंसं इग्नोर केलं त्या गुंडांना, तिला असं वाटतं की असतील बाबा कोणीतरी, पण जेव्हा कॉन्स्टंटली ते तिचा पाठलाग करतच असतात तेव्हा अस्मिताला त्यांच्या नजरा कळतात आणि अस्मिता मग भलतीच घाबरते. ते दोघेही जण अस्मिताला मुद्दाम विचित्र नजरेने बघतायत आणि तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतात, म्हणजे तिचा पाठलाग करताय ते आधी. पण आता अस्मिता सॉलिड घाबरली आहे. साहजिक आहे प्रेक्षकांनो, दोन दोन गुंड त्या अस्मिताचा पाठलाग करताय आणि त्यातनं ती बिचारी पोटुशी आहे, असं म्हटल्यावर कोणीही घाबरेलच ना. म्हणजे अचानक कोणीतरी असा म्हणजे एवढ्या भर मार्केटमध्ये आपला पाठलाग करताय म्हटल्यावर कोणालाही भीती वाटेल. आता अस्मिता त्या दोघांनाही टाळायचा प्रयत्न करत असते. गर्दीच्या ठिकाणी हे दोघे पण जरा इकडे तिकडे पाहून घेतात आणि कोणाचीही नजर जाणार नाही त्यांच्याकडे याचं पूर्ण लक्ष ठेवतात बरं का. आता बघा पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय. आता या अस्मिताचाच थरार त्यांनी बराच वेळ रंगवलाय. इकडे आता सायली चहा पितीये आणि सगळेच जण चहा पिताय तिच्या सोबत. सायलीबाई भलतीच खुश आहे. अर्जुन म्हणतो, "तुझा फेवरेट आल्याचा चहा आहे बायको, अगं घे." प्रतापराव चहाचा एक घोट घेतात आणि म्हणतात, "अरे वा, आज सासूने केलाय बाबा सुनेसाठी चहा. बाबा चहाला तर काय वेगळी चव आली आहे." सायली म्हणते, "बाबा चहा असा नाही प्यायचा हं." प्रतापराव म्हणतात, "मग कसा चहा प्यायचा?" सायली म्हणते, "मी दाखवू का तुम्हाला चहा कसा प्यायचा?" सायलीने आता तो बशी तोतलाय आणि आता फुरका मारून ती चहा पितीये. कोण कोण बशीने चहा पितं बरं? यामध्ये माझा पण नंबर लागतो बाई. बशीने चहा पिल्याशिवाय मला चहाच पिता येत नाही, कपाने चटका बसतो. मग आता अर्जुन आणि कल्पनाताई सगळेच एकमेकांकडे बघून हसतात. सायलीने तो चहा बशीत ओतलाय आणि फुरकन फुरका मारलाय. "मी आत्ता जस्ट चहा पिलाय आणि लग्नानंतरच्या आधी पुन्हा एकदा चहा पिल. असं मी 2दा चहा पिते सकाळी, पण त्यावरून पण खूप बोलणी खाते." कारण चहा तब्येतीला चांगला नसतो ना. आता सगळेजण सायलीची कॉपी करतात, चहा फुरका मारून पितात. सायली सगळ्यांना म्हणते, "प्या प्या, असा चहा प्या. या चहा पिण्यात एक वेगळीच गंमत आहे." आधी तर अर्जुनला तो फुरका मारायचा आवाज जरा विचित्र वाटतो, पण जेव्हा प्रतापराव पण पितात तेव्हा सगळेच जण विचार करतात, चला सगळ्यांनीच पिऊन पाहावा असा फुरका मारून चहा. मग अर्जुनही पितो, मी ट्राय करतो म्हणून. आणि सगळ्यांनी फुरका मारून चहा पिलाय. प्रतापराव म्हणतात, "खरंच की असा फुरका मारून चहा पिण्यात एक वेगळीच मजा आहे." पण कमाल आहे ना, आतापर्यंतच्या अख्ख्या आयुष्यात यांनी कधी फुरका मारून चहा पिला नाही. हे जरा मला नवल वाटलं प्रेक्षकांनो. म्हणजे सगळेच बशीने चहा पितात सुरुवातीला, म्हणजे असं बाई माझं मत आहे. तर बघा आता विमल सुद्धा यात मागे नाहीये, विमल सुद्धा अशी फुरका मारून चहा पिते. मग आता अर्जुन म्हणतो, "आपण कॉम्पिटिशन लावूयात का? सगळ्यात जास्ती फुरके मारून कोण चहा पिता येते?" आणि या सगळ्यांनी कॉम्पिटिशन लावली आहे. प्रतापराव म्हणतात, "अर्जुन आता मी जिंकणार बरं का फुरका मारण्यात." विमल म्हणते, "नाही नाही सर, मी रोज असा फुरका मारून चहा पिते, त्यामुळे जिंकणार मीच." आणि सगळेजण आता फुरके मारून मारून चहा पिताय. कोणाकोणाला चहा प्यायची इच्छा झालीये त्यांनी पटकन चहा टाका आणि हातात कप घेऊन बसा बरं माझा रिव्ह्यू ऐकताना. मग बऱ्याच वेळ या सगळ्यांनी फुरके मारून मारून चहा पिलाय. अशा पद्धतीने आज कसा बसा अर्धा तास निघालाय. तर सायलीला प्रतापराव म्हणतात, "अरे मस्तच मजा आली आज फुरके मारण्यात. आपण ना आठवड्यातून एकदा तरी अशी फुरके मारायची स्पर्धा घेऊयात." त्यावर सायली म्हणते, "बाबा अहो तुम्हाला हा सायली डे महागात पडेल बरं."
आता सायली सगळे कप उचलून ठेवणार असते तेव्हा नाही म्हणजे सगळ्यांचे फुरके मारून मारून चहा पिणं संपलेत आणि चहाचे रिकामे कप आता सायली ठेवणार असते तेव्हा विमल म्हणते, थांबा सायली ताई मी ठेवते. आणि विमल चहाचे कप ठेवायला जाते. मग प्रतापराव अर्जुनला काहीतरी खुणवतात. अर्जुन म्हणतो म्हणजे आधी त्यांना असा खाणाखुणा करतो, ओके ओके, आणि मग म्हणतो हो हो आलो आलो. मग प्रतापराव आणि अर्जुन दोघेही स्वयंपाकघरात जातात. सायली म्हणते, अहो कुठे चाललात? अर्जुन म्हणतो, थांब ग बायको आलोच. आणि आता हे दोघे जण सायलीसाठी पुन्हा काहीतरी भेटवस्तू म्हणा किंवा समथिंग काहीतरी नवीन आणायला गेलेत किचनमध्ये. आता मात्र इकडे अस्मिता चांगलीच घाबरली आहे, कारण त्या गुंडांनी तिला प्रकर्षणाने जाणून दिलंय की ते तिचा पाठलाग करतायत. अस्मिता धावतीये आणि ते गुंड तिच्या पाठीपाठी धावतायत. बापरे बाई, माझ्या अंगाला काटाच आला प्रेक्षकांनो. अस्मिता जीवाच्या आकांताने धावत असते आणि ते गुंड तिचा पाठलाग करत असतात. अस्मिता आता रडवेली झालीये, खूप घाबरली आहे, तिला कळत नाहीये आता काय करावं. हा पाठलागाचा थरार त्यांनी जवळपास बराच वेळ दाखवलाय. आता इकडे अर्जुन आणि प्रतापरावांनी स्वयंपाकघरामधनं काहीतरी आणलंय. सायली म्हणते, अगं बाई हे काय आहे? तर आता त्यामध्ये सोनचाफ्याची फुलं आहेत. एका ताटलीमध्ये त्यांनी अशी मस्त ती सजवली आहे. अर्जुन म्हणतो, बायको ही खास फुलं तुझ्यासाठी. प्रतापराव म्हणतात, डॅन डॅन. आता ते असा तो कपडा वर करताना ते असे म्युझिक काढतात तोंडाने. मग अर्जुन म्हणतो, बायको हे फुलं तुझ्यासाठी, तुला खूप आवडतात ना, म्हणून मोगरा आणि चाफा आणलाय. असा त्याने छान मध्ये मोगरा ठेवलाय आणि साईडला चाफ्याची फुलं सजवली आहे. प्रतापराव म्हणतात, सायली दिवसभर हा सुगंध तुझ्या अवतीभोवती राहणार आहे बरं. सायली म्हणते, आई मी याचे गजरे बनवू का? कल्पनाताई म्हणतात, हो बनव, तुला हवं ते कर आज. सायलीबाई भलतीच खुश आहे. सायलीने त्या चाफ्याचा आणि मोगऱ्याचा सोबतच सुगंध घेतलाय आणि सॉलिडच खुश होते. सुईदोरा शोधते आणि आता एक एक हार ती ओवायला लागते. अर्जुनला पण छान वाटतंय सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. इकडे पुन्हा अस्मिताचा पाठलागाचा थरार त्यांनी कंटिन्यू दाखवलाय. तर आजचा एपिसोड तसा एक नॉर्मल एपिसोड होता असं म्हणायला हरकत नाहीये. आज रविवार आहे प्रेक्षकांनो, तुम्ही सुद्धा खूप थकलेले असाल ना. गणपती विसर्जन, गौरी विसर्जन सगळ्याच गोष्टी झाल्यात. सगळे सणवार अगदी उत्साहात झाले नाही का? आणि त्यातनं यावेळेला एका मागोमाग एक सुट्ट्या आल्या. आता सणानंतर आजचा रविवार म्हणजे मस्त फुल ऑफ एन्जॉय आणि आराम डे. काही मैत्रिणींना आवरा डे सुद्धा असेल, म्हणजे आवर सावर करायची असेल. पण असो, आजचा रविवार मस्त एन्जॉय करा, एवढंच काय ते सांगायचंय. तर सायलीबाईने एक एक करून सगळ्यांसाठी गजरे केलेत. म्हणजे सगळ्यात आधी गजरा तिने देवी आईला केलाय. तिकडे अस्मिताच्या पाठलागाच्या थरारामध्ये अस्मिता जरा लपली एका ठिकाणी, त्यामुळे त्या गुंडांना दिसत नाहीये. आता इकडे सायलीने सगळ्यात आधी अंबाबाईसाठी गजरा केला आणि तो तिला वाहिला. इकडे बघा, अस्मिता आता लपली आहे आणि एका गुंडाने तिला बघितलंय, त्यामुळे आता अस्मिता सॉलिड घाबरली आहे. इकडे दुसरा गजरा कल्पनाताईसाठी केलाय सायलीने. आता सायली कल्पनाताई म्हणतात तिला, सायली अगं तुझा दिवस साजरा करतोय, पण बाई तू मात्र सगळ्यांचा विचार करतेस. आता सायली एक गजरा कल्पनाताईंनाही देते आणि एक गजरा स्वतःसाठी करते. आता ती विचार करते, आपण का घालावा हाताने गजरा. आता जरा तिच्या मनात खोडी आली आहे. सायली अर्जुनच्या समोर येते आणि म्हणते, हे घ्या गजरा. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, मी काय करणार बायको या गजऱ्याचं. याला बोळ्या बाबाला विचारायला असं वाटतं की हा गजरा हिने आपल्याला कशाला दिला. सायली म्हणते, अहो हा गजरा मी तुम्हाला माझ्या केसात माळायला सांगतेय. मग विमल हसायला लागते या दोघांना, कल्पनाताई सुद्धा. आणि मग अर्जुन म्हणतो, ओ मला सांगतेस का तू गजरा माळायला? सगळ्यांच्या समोर मी तुला गजरा माळायचा बायको? तू सांगतेस मला हे? बापरे, पॉझिटिव्ह चेंज आहे हा. सायली म्हणते, काय हरकत आहे, मी माझ्या नवऱ्याला सांगते ना. कल्पनाताई म्हणतात, बाबा अर्जुन आता बायकोचं मन राख रे बाबा. मग लगेच प्रतापराव म्हणतात, ए कल्पना मी माळू का हा गजरा तुझ्या केसात? नाही म्हणजे तसं तुला वाटत असेल तर सांग, मी हा गजरा माळायला तयार आहे तुझ्या केसांमध्ये. कल्पनाताई म्हणतात, काहीचे काय काय बोलता हो? अहो पोरांसमोर काही नका बोलत जाऊ. आता काय आपलं वय राहिलं का हे असं करायचं? ए अर्जुन बाबा तू माळ रे बाबा सायलीच्या केसांमध्ये गजरा. अर्जुन आता पडत्या फळाची आज्ञा घेतो आणि म्हणतो, ॲज यू से. आणि सायलीला गजरा माळण्यासाठी म्हणून उभा राहतो. आता सायली त्याच्या हाती गजरा देते आणि आता उगाच धावाधाव करायला लागते. खरं तर हे सगळ्यांसमोर जरा ऑड वाटलं. ऑड म्हणण्यापेक्षा जरा वेगळंच वाटलं. म्हणजे ये बात हजम नाही हुई. आता सायली त्याला चुकवतीये, तिथेच पळापळ करतीये. अशा पद्धतीने आजच्या या अख्ख्या एपिसोडमध्ये सगळा टाइमपास झालाय.
काय आहे ना प्रेक्षकांनो, सगळे सणासुदीचे बिझी असतात, त्यामुळे मालिकेत सुद्धा ते जास्ती हॅपनिंग काही दाखवत नाहीत. म्हणजे सगळे बिझी असताना काही महत्वाचे इम्पॉर्टंट सीन जायला नको ना, म्हणून हा टाइमपास. म्हणजे सगळ्यांना वाटतंय ना टाइमपास टाइमपास म्हणून, आपलं प्रेक्षक म्हणून मी हे सांगितलं बरं का तुम्हाला. आता फायनली अर्जुन सायलीला धरतो. आता तिचा हात धरतो, मग किती वेळ ते गाणं वाजतं, ते आपल्या मालिकेचं शीर्षक गीत. मग सायलीला दम लागलेला असतो, मग आता थोडासा ती दम घेते आणि मग अर्जुन तिचा हात धरतो फायनली आणि तो गजरा तिला मागतो. मग ती गजरा देते त्याच्या हातात आणि मग तो अगदी प्रेमाने तो गजरा त्याच्या हातात घेतो. मग रोमॅन्टिक होऊन तिच्याकडे बघतो आणि मग कुठे तिच्या केसांमध्ये तो गजरा माळत नाही. म्हणजे हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट सासू सासऱ्यांसमोर चालू आहे बरं का, आणि तो पण हॉलमध्ये बैठकीमध्ये सुरू आहे सगळं. म्हणजे सायली जरा रिझर्व काइंड ऑफ मुलगी आहे आणि ती हे असं सगळं करू शकते, ये बात हजम नाही हुई. पण चला, काहीतरी डोळ्यांना आल्हाददायक असे प्रेमाचे सीन बघायला मिळाले. तरी ते मालिकेचं रोमॅन्टिक असं गाणं आपण ऐकत आहात. आता फायनली अर्जुनने गजरा माळलाय, आता तो डोळ्याने तिला खुणवतोय, तू छान दिसतेयस. आणि तेवढ्यात अस्मिता धापा टाकीत आतमध्ये येते. मम्मा, अर्जुन असं ती घाबरून बोलते आणि सगळेच जण अचानक रोमॅन्टिक सीन चालू असताना भयभीत असा सीन चालू होऊन जातो आणि सगळेच घाबरतात. अरे बापरे, अस्मिताला काय झालं, अशी का पळत येते. आणि मालिकेचा एपिसोड इथेच पूर्ण होतो. पण पुढच्या प्रोमोमध्ये धमाकेदार असं दाखवलंय. काय झालंय की नागराज महिपतच्या घराजवळ उतरतोय आणि सुमन त्याचा पाठलाग करत येते आणि कुठल्या तरी एका माणसाला विचारते, हे घर कोणाचं आहे. सुमनला कळतं की ते घर महिपतचं आहे. इकडे अर्जुन बाहेर येऊन बघतो की कोण अस्मिताचं पाठलाग करतंय, पण तोपर्यंत ती गुंड फरार झालेली आहेत. आता सायली म्हणते, मला आत्ता एका अननोन फोनवरनं फोन आला होता. मला असं वाटतंय की अस्मिताताईचा पाठलाग करणारे आणि मला फोन करणारे दुसरे तिसरे कोणी नसून महिपतचेच गुंड आहेत. म्हणजे आधी कल्पनाताई विचारतात, कोण आहेत ती लोक. मग सायली म्हणते, महिपतचे गुंड आहे. त्यामुळे आता अर्जुन भलताच संतापलाय. आता कालच आपण विचार केला होता मंडळी की अर्जुनला तेव्हाच कळणार आहे की हा उपद्व्याप महिपतच करतोय. पण मला महिपतची कमालच वाटते प्रेक्षकांनो. म्हणजे त्याची पोरगी जेलमध्ये असून सुद्धा तो एवढी मोठी रिस्क घेतोय. चूक त्याच्या मुलीची आहे. अर्जुन सुभेदाराने तिला शिक्षा दिली म्हणून अर्जुन सुभेदारला शिक्षा द्यायची, हा कुठला न्याय हो. असो, काहीही होऊ शकतं. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणायला इथे हरकत नाहीये. तर आता येणाऱ्या भागांमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आणि जबरदस्त दिसणार आहे, कारण आता सगळे सणवार झालेत. त्यामुळे मालिका सुद्धा आता जरा पीक धरेल असं वाटतंय. तर आजचा एपिसोड कसा वाटला मला लाईक कमेंट करून सांगा. पण आजचा संडे मस्त एन्जॉय करा, फुल ऑफ डे आराम करा, छान एन्जॉय करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा सोमवारच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.